अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम शुरू किया रहा है। प्रोग्राम शुरू की शुरुआत जामा मस्जिद पुरानी जामा मस्जिद पाली के मोहसिन साहब तिलावत कुरान पाक से करेंगे। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर आजच्या प्रोग्रामचा वैशिष्ट्य असं आहे का माझे बंधू अनवर परबलकर यांना 59 वर्ष होत आहे। 60 वर्षाचा वाढदिवस आहे। त्याचप्रमाणे देशाची सेवा करून आलेले आमचे साजिद लुकमान शेख हे 17 वर्षानंतर आमच्यामध्ये येऊन प्रोग्राम मध्ये बसलेले आहेत आणि ते हे सेवा करून आलेले त्यांचा सत्कार आहे। त्याचबरोबर 10वी आणि 12वीची मुलं जी आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत त्यांच्यावर सत्कार करण्यात येणार आहे। तरी सर्वांना मी विनंती करेन की आपण प्रोग्राम मध्ये लक्षपूर्वक थांबून सर्वांना आशीर्वाद द्यावे। अनवरला पण साजिद भाईला पण आणि मुलांना पण। प्रोग्राम सुरू करत आहे। प्रथम वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वांच्या केंद्रस्थानी असलेले श्री अनवर शेख मोहम्मद परबलकर यांचं प्रथम मी 59 पूर्ण झाले आणि 59व्या जन्मदिवसाच्या त्यांना आपण शुभेच्छा देऊया। जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि शुभेच्छा एकदा तुम्हाला तुमचं जे भावी आयुष्य आहे ते अतिशय सुख समृद्धीचे आरोग्यपूर्ण जावं अशी अल्लाहचरणी आपण प्रार्थना करूया। आणि 59व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो म्हणजे तुमच्या इथे जे विद्यार्थी किंवा मुलं बसलेली आहेत त्यांचा 10वी 12वीचे जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम तथा ज्यांनी
सैन्यामध्ये 17 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून आज ते सेवानिवृत्त होऊन या ठिकाणी आपल्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून आलेले आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होईल आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व परबलकर परिवाराचे सर्व आप्तेष्ट कुटुंबीय स्नेही मंडळी, त्यामध्ये अनवरभाई परबलकर यांचा वाढदिवस आहे, बशीर परबलकर, नौशाद परबलकर, इस्माईल परबलकर, अशरफ पानसरे, इम्तियाज पठाण, समद पठाण आणि या ठिकाणी आमचे जगताप सर, या सर्वांचे आणि उपस्थित सर्व मुलांचे आपण हार्दिक स्वागत करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. असा कार्यक्रम म्हणजे अद्वितीय कार्यक्रम असतो. मी असं म्हणू इच्छितो की जेव्हा आपण दिवसांचा विचार करतो त्यावेळेला आपण धान्य पेरतो, जेव्हा वर्षाचा विचार केला जातो त्यावेळेला झाडे लावली जातात, 10 वर्षाचा विचार केला जातो तेव्हा सुद्धा झाडे लावली जातात, पण जेव्हा आयुष्यभराचा विचार केला जातो तेव्हा मात्र माणसे जोडली जातात आणि माणसाशी माणुसकीने जोडणारं हाजरं व्यक्तिमत्व म्हणजे आपले अनवरभाई परबलकरांच्या निमित्ताने आज एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रथम आपण त्याला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि उपस्थित आजचे जे सत्कार मूर्ती तथा मी उपस्थितांना विनंती करतो की त्यांनी हार्दिक शुभेच्छा देऊया. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. अतिशय अद्वितीय मानतो, कारण पहिल्यांदाच मी असा कार्यक्रम करतोय. वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या मुलांचा या ठिकाणी गुणगौरव होत आहे आणि म्हणून हा आनंदाचा दिवस आहे. तथा मी मुलांना सांगू इच्छितो की यातनं तुम्ही प्रेरणा घेतली पाहिजे. आज 10वी 12वीला तुम्ही यश संपादन केलेले आहे, पण याच्या पुढे तुम्ही जेव्हा शिक्षण पूर्ण कराल त्यावेळेला चांगल्यात चांगले मार्क्स काढून आपल्या कुटुंबाचं, आपल्या परिवाराचं, आपल्या संपूर्ण समाजाचं नाव या संपूर्ण पृथ्वी तलावर जाईल अशी व्यवस्था आपण केली पाहिजे. मी या ठिकाणी यशस्वी विद्यार्थी तौरा गफूर सय्यद या विद्यार्थिनीला या मुलीला विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी घेण्यासाठी समोर यायचंय. बुके आणि ट्रॉफी देऊन तिचा सत्कार करायचा आहे. तौरा गफूर सय्यद. सन्माननीय शेख साहेब आणि अनवर भाई यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा आणि त्याचाच मित्र आणि त्याच्याच बरोबर असणारा आमचा तवाफ सिकंदर पठाण. यानंतर अरिल अयाज पानसरे, आदिल अयाज पानसरे यांनी सुद्धा सुयश संपन्न केलेला आहे. मी प्रमुख अतिथी आणि सत्कार मूर्ती यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. त्यानंतर सफा गुलजार पानसरे हिने सुद्धा यश संपादन केलेले आहे SSC मध्ये. सफा गुलजार पानसरे. त्यानंतर आयुष भारतलाल गुप्ता, आयुष अरफात तवाफ एकाच वर्गातले. अतिशय चांगले मार्क्स या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. आयुष भारतलाल गुप्ता हे गबावडे हायस्कूलचे सर्व विद्यार्थी. त्यानंतर टॉपवर्थ इंग्लिश मीडियम हायस्कूलचे सिफा शबीर काकती. तिने सुद्धा उज्ज्वल यश संपादन केलेले आहे. सिफा शबीर काकती.
आरजू इस्माईल परबलकर, त्यानंतर अरबीना हसन जमादार, असीन इंदाज पठाण, अफसा अनवर शेख, त्यानंतर हर्षद गौसखान पठाण, भारदस्त व्यक्तिमत्व आणि चांगले मार्क्स मिळवलेले आहेत. आणि महाड हायस्कूल मध्ये आयाद मुराद पठाण, त्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी मिळवलेल्या जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या सर्वांसाठी. मला वाटतं सर्वच SSC HSC मध्ये ज्यांनी सुयोग्य संपादन केलेलं आहे त्यांचं सत्कार आणि त्यांना बुके पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार आमचे अनवरभाई यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होतोय. मला खूप आनंद होतोय की असा कार्यक्रम अद्वितीय असतो, पहिल्यांदाच मी अटेंड करतोय आणि असे कार्यक्रम वारंवार व्हावेत. लोक आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात, पैशांची उधळण करत असतात, मग आतषबाजी करतात, वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात, पण असा कार्यक्रम म्हणजे एक प्रेरणा देणारा, आपल्या समाजाला प्रेरणा देणारा, आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम. आणि त्यामुळे जे आता लहान मुलं आहेत, जे 9वीला आहेत, 8वीला आहेत, अशा मुलांनी ही प्रेरणा घेऊन ते जेव्हा 10वी 12वीला जातील त्यांनी सुयोग्य संपादन करावं अशी प्रेरणा मिळू शकते. यानंतर मी ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहतो तो म्हणजे आमचे साजिद लुकमान शेख, हे CP सालार आहेत आणि त्यांनी 17 वर्षाची सेवा आपल्या भारतीय आर्मी मध्ये केलेली आहे. त्यांची मी पूर्व परिचय देतो की त्यांची जॉईनिंग आहे 19 मार्च 2009 खडकी येथे ट्रेनिंग सेंटरला त्यांची ट्रेनिंग झाली आणि फर्स्ट अपॉइंटमेंट त्यांची कलकत्ता 236 IWT 1 वर्षाची तिथे पोस्टिंग झाली. त्यानंतर सेकंड पोस्टिंग 47 RR राष्ट्रीय रायफल मध्ये जम्मू काश्मीर मध्ये जो सेन्सिटिव्ह एरिया अशा ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे. तिसरी पोस्टिंग त्यांची कलकत्ता मदर युनिट मध्ये 3 वर्ष त्यांनी सेवा, म्हणजे 1 वर्ष कलकत्ता, नंतर दुसरा वर्ष ते जम्मू काश्मीर, पुढची 3 वर्ष त्यांनी कलकत्ता या ठिकाणी आपली सेवा बजावली. फोर्थ पोस्टिंग म्हणजे चौथी पोस्टिंग गुवाहाटीला ऑपरेशन RH रायनो मध्ये 4 वर्षाची सेवा, नॉर्थ ईस्ट जो आपल्या भारताचा नॉर्थ ईस्ट एरिया आहे त्या ठिकाणी त्यांनी चौथी सेवा केली, म्हणजे 4 वर्षाची सेवा. 5वी पोस्टिंग त्यांची लेह लडाख इथे ऑपरेशन स्नो लेपर्ड आणि चायना बॉर्डरवर 2 वर्षाची त्यांनी सेवा केलेली आहे. लेह लडाख पण हा खूप म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसांना जगता पण येणार नाही असा एरिया असतो आणि त्या ठिकाणी त्यांनी आपली 2 वर्षाची सेवा केलेली आहे. आणि आता त्यांनी 17 वर्षाची अशी एकूण 17 वर्षाची प्रदीर्घ सेवा केलेली आहे. आणि क्वचितच अशी माणसं आपल्याला भेटत असतात आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की असे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि म्हणून मी सन्माननीय श्री साजिद लुकमान शेख यांचा परबलकर परिवारातर्फे या ठिकाणी जाहीर सत्कार होत आहे. त्यांनी पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी स्वीकारून परबलकर कुटुंबियांतर्फे हा सत्कार स्वीकारावा अशी विनंती करतो. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या या ठिकाणी. उपस्थित सर्वांनी या ठिकाणी येऊन त्यांचा सत्कार द्यावा. सन्माननीय श्री साजिद लुकमान शेख इंडियन आर्मी मध्ये 17 वर्षाची प्रदीर्घ सेवा आणि
सेवानिवृत्ती आपल्यामध्ये आहे. पुनश्च एकदा त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि अशीच देशसेवा त्यांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने व्हावी. या ठिकाणी आपले जगताप सर सुद्धा आमच्या शाळेतले ऍक्टिव्ह टीचर आहेत. आपल्या मुलांसाठी जरा मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. सर्वप्रथम आजच्या या सुवर्ण दिवसाचे मानकरी ज्यांचा आज वाढदिवस आहे असे अनवर परभरकर सर यांना मी प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर त्यांच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे त्यांचे सर्व नातेवाईक, सगळे सोयरे, मित्र परिवार आणि विद्यार्थी मित्र तसेच आपले धर्मगुरू यांचंही या ठिकाणी स्वागत. काल आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी जेव्हा मी या ठिकाणी आलो आणि अनवर साहेबांना भेटलो तेव्हा त्यांनी असा अनुभव सांगितला किंवा या कार्यक्रमाचं नेमकं औचित्य काय आहे हे त्यांनी थोडक्यात सांगितलं. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं की शाळेमध्ये भरघोस मार्क मिळवणारे सगळ्याच विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो, त्यांना प्रेरणा दिली जाते. पण जरी कमी मार्क पडले तरी पास झालेला आहे तरी सुद्धा आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण इथे कोणाशी स्पर्धा लावायची नाही आणि ते खूप महत्वाचं. स्पर्धा आली की त्याच्यातून वेगवेगळे संघर्ष निर्माण होतात आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना तुमचं कौतुक करण्यासाठी तुम्ही जे यशस्वी झाला 10वी 12वी मध्ये जे तुम्ही गुण संपादन केलेलं आहे आणि म्हणून तुमचं कौतुक करण्यासाठी त्यांनी त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. यामध्ये त्यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला होता की त्यांना एसी रिपेअरिंगचा कोर्स करायचा होता आणि त्यासाठी ते नागपूरला गेले आणि नागपूरला एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी तिथे दिवस काढले आणि आपली जी जिद्द होती, जे शिक्षण घ्यायचं होतं ते त्यांनी पूर्ण केलं आणि आज त्यांचं यश तुम्ही सगळेजण बघत आहात. म्हणजे कुठलीही गोष्ट जी आहे ती सहजासहजी आपल्याला मिळत नाही, त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेच लागतात आणि म्हणून आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये परिश्रम करायचे आहे किंवा ज्याच्यात आपल्याला यश मिळवायचं आहे त्याच्यासाठी आपल्यामध्ये जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे. कितीही संकट येऊ द्या, अडचणी येऊ द्या, त्यावरती मात करून आपण यशस्वी झालो. शिक्षण हे एक साधन आहे, म्हणजे ते काय आपण साध्य नाही पण साधन आहे. तुम्हाला यशस्वी करण्यासाठी ते साधन आहे आणि म्हणून चांगलं शिक्षण घ्या आणि या देशाचे भावी चांगले नागरिक व्हा. त्याचबरोबर या ठिकाणी आज ज्यांचा सत्कार झाला ते म्हणजे साजिद शेख साहेब. नुकतेच ते भारतीय सेनेमधून निवृत्त झाले. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्या भारताचा स्वातंत्र्य लढा हा खूप मोठा आहे आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसं असं म्हटलं जातं की हिंदू लोकांनी जेवढं बलिदान दिलं ना त्याच्यापेक्षा जास्त बलिदान हे मुस्लिम लोकांनी दिले. आणि कुठेतरी इतिहास लिहिताना ही नावं वगळण्यात आली हा वेगळा भाग आहे पण आमच्यासाठी सूर्य लोक याची जाण ठेवून आहेत. 1885 जेव्हा काँग्रेस लीगची स्थापना झाली तिथपासून संपूर्ण मुस्लिम बांधवांनी भारताला आपलाच देश मानलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्या समोर जिवंत उदाहरण आहे की त्यांनी 17 वर्ष सेवेमध्ये घालवली आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सेवा केलेली आहे त्या ठिकाणी एवढी प्रतिकूल परिस्थिती असते. तुम्ही आता त्यांच्याशी कधी चर्चा करा. जसं डॉक्टर सरांनी पण तुम्हाला सांगितलं की ऑक्सिजनची कमतरता असते, श्वास घ्यायला नसतो, काही दिवस त्यांना अन्न पाणी सुद्धा मिळत नाही, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते राहतात. तर अशी आपल्यामध्ये देशसेवा, देश पहिला देश आणि मग सर्व आपण ही भावना आपण या ठिकाणी रुजवली पाहिजे आणि अनवर साहेबांकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे की जसं की आपण वाढदिवस स्वतःचा साजरा करतो खूप मोठ्या प्रमाणात पण इतरांच्या मुलांसाठी मला काय करता येईल, माझ्या समाजासाठी मला काय करता येईल ही भावना त्यांच्यामध्ये आहे, ही भावना आपल्यामध्ये सुद्धा असली पाहिजे आणि अशाच पद्धतीने आपण चांगलं यापुढे यश संपादन करा.
आणि या देशाचे चांगले भावी नागरिक बनण्याचा प्रयत्न करा. पुन्हा मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. अनवर साहेबांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि तसेच साजिद शेख साहेबांना शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत पूर्ण करतो. जय हिंद. आजच्या या प्रोग्रामला आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे गुरुवर्य काटकर सर यांचा सत्कार करण्यासाठी त्यांनी औषध पत्रकार आणि जगताप सरांचा सत्कार करते अजितभाई पाटील सर. मुलांना तुम्ही शाळेमध्ये शिकत असताना सरांचं मार्गदर्शन घेतात, सर असतात शिकवत असतात तुम्हाला, पण असे कमी शिक्षक असतात जे मुलांना आज झाल्यानंतर सुद्धा येऊन त्यांचा प्रोत्साहन वाढण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहतात. आपल्या बहुमपणे वेळ देऊन आलेले दोन्ही सर त्यांचा मी फार फार आभारी आहे. त्यांनी आमच्या या प्रोग्राममध्ये हजेरी लावली. काल आपल्या समोर जे प्रमुख पाहुणे म्हणून आपण बसलेले आहेत साजिदभाई शेख, त्यांचा आपण आता 1 तारखेला प्रोग्राम झाला तो पाहिला, सर्वांनी पाहिला. मला नाही वाटत पालीमध्ये सैनिकाशिवाय कोणाचा सत्कार होत असेल. जे पण सैनिक पालीमध्ये आले तालुक्यामध्ये आले त्याचा सत्कार एवढ्या मोठ्या पद्धतीने म्हणजे साजिदचा झाला. आणखी पण जे मिलिटरीहून आले त्यांचा होताना आमदार खासदार सुद्धा निवडून येतात मंत्री होतात, त्यांचा सत्कार करायला किंवा याला एवढं कोण उभे राहत नाही. पण एक देशाचं सैनिक त्या सत्कारण्यास एवढी माणसं किंवा एवढी लोक उभी राहतात. मुलांना हे सांगू इच्छितो साजिद शेख कडून प्रेरणा घ्या तुम्ही आणि तुम्ही सुद्धा देश सेवेसाठी पुढे या. देश सेवेसाठी तुम्ही सुद्धा सैनिकात जा, इंडियन नेव्ही आर्मी मध्ये मध्ये जा तुम्ही किंवा पॅरामिलिटरी फोर्स आहेत, भरपूर आहेत, संरक्षण भरपूर आहेत. तुम्ही सुद्धा जा, तुझा सुद्धा सत्कार असा प्रमाणे करण्यात येईल. साजिद भाईचा बघून तुम्ही सुद्धा जावेची माझी इच्छा आहे. त्यानंतर आमचे भाऊ अनवर परमेकर आज पूर्ण करत आहेत. मी त्यांना अल्लाकडे प्रार्थना करतो 5-9 आहे त्यांना 9-5 होऊ द्या. 9-5 95 वर्ष हा आकडा उलटा होऊ द्या. 59 वर 95 जाऊ द्या. इस्माईल परबलकर शायद उनका आपने दिन होगा. या ठिकाणी आताच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेले आमचे साजिद भाई शेख जे इंडियन आर्मी मधून 17 वर्षाची नियत वयोमानानुसार ज्यांची सेवानिवृत्ती झाली, रिटायरमेंट झाली, असे आमचे आदरणीय आणि प्रेरणास्थान, सगळ्यांची प्रेरणास्थान आज शिक्षण एज्युकेशन सेक्टर मध्ये इतकी प्रचंड रेस आहे, रॅट रेस त्याला आपण म्हणतो की आपल्याला अर्थात आपल्याला 45-55 मार्क्स नको आता, आपल्याला आता 90+ मार्क्स हवे, तरच आपल्या टिकावं लागणार आहे आपल्याला पुढे एज्युकेशन मध्ये. आता तुम्हाला असे कार्यक्रम, असा कार्यक्रम होतोय तुमच्यामध्ये, तुम्हाला प्रेरणा मिळायला पाहिजे. अशी प्रेरणा क्वचितच मिळत असते आणि म्हणून आपल्याला प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री साजिद भाई शेख यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं. जय हिंद. सर्वप्रथम तर अनवर भाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून खूप आभार मानतो की आज चीफ गेस्ट म्हणून मला इथे उपस्थित केलं, त्यासाठी मी खूप आभारी आहे. थोडं मराठीत मला बोलावं लागलं कारण की कार्यक्रमाची सुरुवातच मराठीतनं झाली, त्यामुळे ऍडजस्ट करून घ्या. वाटलं बोललं तर मी 4 लँग्वेज मध्ये बोलू शकतो प्रेझेंट मध्ये, पण आता मराठीतच झाली. आजचा जो कार्यक्रम आहे, आता जसं सरांनी सांगितलं की रॅट रेस त्या विषयावर धरून मी आज आम्ही सगळे जितकी पण सिनियर मंडळी येते या विद्यार्थ्यांचे ऍज अ मित्र म्हणून, भाऊ म्हणून आणि त्यांचे साथी म्हणून या विषयावर एक नवीन विषयावर बोलू अशी माझी इच्छा आहे.
आणि जर तुम्ही सगळी साथ देणार असाल तर या विषयावर आपण बोलू. आणि अनवरबाई या विषयाला थोडं टाइम लागेल बोलायला, जर तुझी परवानगी असेल तर मी बोल. आपले सगळे आपण सगळे पालक आहोत आणि मला पण एक मुलगी आहे. तर सगळ्यांची इच्छा असते की माझ्या मुलाने 99% मार्क पाडावा आणि तुम्ही क्लास 1 अधिकारी बनावा, UPSC क्रॅक करावे. पण या विषयावर कोणी लक्ष देत नाही की आपल्या पाल्याची कॅपॅबिलिटी किती आहे, की तो कितपत उंच उडी मारू शकतो, बरारी मारू शकतो. आज जरी मी भारतीय सेनेत कार्यरत होतो आणि माझ्यापेक्षा मोठे उमेदवार या भारतामध्ये आहेत, जी मोठे मोठे IAS आहेत, IPS आहेत, मोठे मोठे PM पण आहेत, जी एक रेल्वे स्टेशनवर चहा घेऊन फिरत होते, पण आज ते चांगल्या मजल्यावर आहेत. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण एकमेकाला कम्पेअर करू नका. ठीक आहे, की जसं एखाद्याला जास्त मार्क भेटले असतील आणि एखाद्याला कमी मार्क भेटले असेल तर तुमच्या मनात भावना असतील, भाऊ माझं का होईल आणि हा क्लास 1 अधिकारी बनेल आणि मी तर काय बनणार नाही. तर माझं जो फीडबॅक पास्ट होता त्याच्या निगडीत तुम्हाला काही विषयावर मी घेऊन जाईल. ठीक आहे, सगळ्यांनी असं समजू नका की मी वयाने मोठा आहे. आता आम्ही पहिले अगोदर प्रॉमिस केलं की आम्ही आपले कोणा मित्र आहोत. ठीक आहे ना, समजलं? तर मी माझी सुरुवात केली सुरुवातीला लहानपणापासून, आणि जो वय माझं होतं त्याच्याशी तुम्हाला कम्पेअर केलेलं आज. आज मॅक्सिमम सगळ्यात जास्त वय कोणाचं आहे, हात वर करेल कोणी? आय थिंक हाऊ मेनी एज यू आर? 70. आणि सगळे छोटे छोटे. तर हे जे वय आहे 13 ते 19 हे खूप अवघड वय असतं. माझं एज्युकेशनशी रिलेटेड हा टॉपिक नाही आहे, पण ॲज अ जनरेशन मी तुम्ही या त्या जनरेशनशी रिलेटेड, जनरेशन झेड, ज्याला त्या टायमाला जनरेशन झेड म्हणतात, आणि मॅक्सिमम मोबाईल यूज या जनरेशनमध्ये व्हायला. त्यांना 2 मिनिटं आपल्या आईबाबाला द्यायला वेळ नाही आहे. 2 मिनिटात ते कोणाला पण जज करताय तुम्ही की तो माणूस काय आहे, कॅरेक्टर त्याचं कसं आहे. कारण की 2 मिनिटात तुम्ही शॉर्ट रील बघून डिसाईड करता की तो माणूस, तो विषय चांगला आहे की वाईट आहे. ती करिअरची 2 मिनिटं तुम्ही डिसाईड करू शकत नाही की माझं भविष्य कसं आहे. ठीक आहे, या वयामध्ये सगळ्यात महत्त्वाची चॉईस तुमची हे आहे की माझा जो फ्रेंड सर्कल आहे तो फ्रेंड सर्कल मला कितपत सपोर्टिव्ह आहे, तो मला चांगल्या मार्गाला नेतोय की वाईट मार्गाला नेतोय, हे डिसाईड करायचं वय तुमचं आहे. माझं भविष्य जो पण असेल फ्युचरमध्ये, इन केस जे आता मॅक्सिमम तुम्ही 10वी 12वी क्रॅक केली आहे त्या एज मध्ये मला असं जास्त पंख फुटलेले म्हणतात, कदाचित तुम्हाला पण फुटले असतील आज, की बाबा मी ज्युनियर कॉलेजला जाणार आहे, मी सिनियर कॉलेजला जाणार आहे आणि माझी लाईफ चेंज झाली. कॉलेजची लाईफ म्हटलं की वेगळे इंटेन्सिव्ह येते माणसामध्ये, की मी सिव्हिल ड्रेस घालीन, रोजच्या रुटीन पासून 12:30 ते 5:30चा जो क्लास होता तो मी सोडीन, बाईबाबांचं धाक राहणार नाही, मित्रपदी फिरीन. या चुकीच्या पद्धती मनात बाळगायच्या नाही. आपल्या आई बाबांनी आपले जे संस्कार दिले त्याचा मान सन्मान ठेवायचा आणि फक्त फ्युचरवर फोकस करायचा. तुम्हाला कदाचित हे पण प्रश्न असतील की सायन्स घेतल्यावर मी कुठल्या मार्गाला जाऊ, कॉमर्स घेतल्यावर कुठल्या मार्गाला जाऊ, आर्ट्स घेतल्यावर कुठल्या मार्गाला जाऊ. तर माझं मत एकच आहे की तुमचं जे मन तुम्हाला म्हणतं तेच काम करायचं. असं नाही आहे की मी आज आर्मीमध्ये तर बाकीच्यांनी बघून पण तुम्ही आर्मीत जावं, असं नाही म्हणत आहे की सर टीचर आहे, सरांनी जे काम केलंय ते काम तुम्ही करावं. माझं एक मत असं आहे की एखाद्याला जर सिंगिंग आवडतं त्याने सिंगिंग करावं, एखाद्याला जर डान्सिंग आवडते त्याने डान्सिंग करावं, एखाद्याला मशीनची प्रेम आहे तर त्याने मशीन व्यवसाय सुरू करावा. आजच्या जगामध्ये आपल्या भारताची लोकसंख्या जवळजवळ 140 करोड आहे. किती आहे? किती आहे? 140 करोड. तर जर का आपण पूर्ण भारत देशामध्ये कमीत कमी 10 कोटी लोकांनी जर MPSC UPSC क्रॅक केला, समजा केला, सगळ्यांची इच्छा आहे की मी क्लास करणार अधिकारी बनणार, तर आपल्या देशामध्ये एवढ्या वॅकन्सी नाही आहेत की 10 करोड लोक UPSC चे IAS अधिकारी बनतील. ठीक आहे ना, कारण की कॉम्पिटिशन तेवढं आहे. हे सगळ्यांनी प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, असं नाहीये की नोकर करणारा माणूस कायम चुकीचा असतो म्हणून, कारण की माझ्या करिअरमध्ये मी भरपूर माणसं लगडताना बघितले. कारण की किती मोठा IAS अधिकारी असू दे, IPS अधिकारी असू दे किंवा इव्हन कोणी पण असू दे, एक सर्टन एज मध्ये तो खुश राहत नाही. ठीक आहे, कदाचित माझ्या गोष्टी तुम्हाला पटत नसतील, पण सर आपण जॉब केलेला आहे, मला माहिती आहे.
तर प्रत्येक जॉब करणारा व्यक्ती खुश राहत नाही, असतात त्याचे अप्स अँड डाऊन असतात. तर माझा विचार आहे की तुम्ही सगळ्यांनी जॉब तेव्हाच करावा जेव्हा तुमचं त्या बाबतीत अटॅचमेंट जास्त असेल. तुम्हाला असं स्ट्रॉंग फिलिंग असेल की बाबा मी 9 to 5 जॉब 9 ते 5 जॉब करू शकतो, किंवा दुसरं फोकस तुम्ही आपल्या एक बिझनेसकडे, स्किलकडे किंवा स्किल डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यावं. मॅक्सिमम आपल्या मुस्लिम समाजामध्ये एक प्रथा चालली आहे की बाबा पोरांना उच्च शिक्षण द्यायचं आणि पोरींना घरात ठेवायचं. आम्ही आज रिक्वेस्ट करतो या मंचावर की आपल्या पोरींना चांगलं उच्च शिक्षण द्या आणि त्यांना चांगल्या सत्मार्गी लावा, जेणेकरून आपली जी जनरेशन झेड आहे ते जनरेशन झेड प्लस 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 वर पुढे जाईल. एवढीच अल्लाह ताला से मैं दुआ मांगता हूँ और आप सभी के भविष्य के लिए दुआ करता हूँ. थैंक यू सो मच. आपण सर्व अधिकारी वर्ग व माझे मित्र म्हणून त्यांना मी आता माझ्या मुलाप्रमाणे मित्र म्हणून साजिद भाई शेख आपली बहुमूल्य वेळ देऊन इथे हजर राहिले आणि मुलांना फार त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. सरांनी सुद्धा आणि साजिद सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे आमचे मौजूद साहेब हजर राहिले, आमचे अजित भाई, सबत भाई सर्व हजर राहिले. सर्व वेळ काढून सर्वांचा परिवारातर्फे आभारी आहे. असेच प्रोग्राम होत राहून हीच माझी इच्छा आहे. वेळून वेळ कुठल्या कुठल्या कोणाचे वाढदिवस म्हणा, कोणाचं लग्न म्हणा किंवा कोणाचं काही म्हणा, असे प्रोग्राम होत राहून आणि मुलांना प्रोत्साहन देत राहू. आणि मुलांना तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला मेमंटो आणि मुख्य मिळाला हे तुम्ही समाधान मानू नका. आजपर्यंत तुम्हाला सुरुवात आहे, आणखीन अभ्यास करा आणि आणखीन अभ्यास करून आम्हाला अशीच तुमची सत्कार करण्याची वेळोवेळ येऊ द्या. तुम्ही तुमचं यश पुढे फार मोठं तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न फार केला पाहिजे. आता साजीबाईंनी सांगितल्याप्रमाणे मार्क मिळाले तर मागे पडत नाही आणि जास्त मार्क मिळून सुद्धा पुढे जातो असं सुद्धा नाही. माणसाचे आपली मेहनत, आपले नशीब, आपले लक्ष सर्व म्हणतात तेवढं सगळं आहे. कोणी मार्क कमी वाढले सुद्धा विचार करू नका की मग कमी मार्क जास्त मिळाले म्हणून तुम्हाला जास्त मार्क मिळाले म्हणून. आता तुम्ही अभ्यास करा आणि परत तुम्ही तुमचं हे करा. आणि त्याचप्रमाणे आता अनवरबाईंनी हा जो पांडा पाडलाय म्हणेन मी, तो पांडा तुम्ही सुद्धा चालू ठेवा. आणि तुम्ही शिकल्यानंतर जसं साजिदभाई शिकून आले, मिलिटरी करून आले आणि त्यांनी सुद्धा लोकांचं मार्गदर्शन केलं, तुम्ही सुद्धा मोठे होऊन आजप्रमाणे मार्गदर्शन करत राहा, लोकांना प्रेरित करा. आता माझं भरलं पोट म्हणून कोणी विचार करू नका, लोकांची पोट भरायचे विचार करून चालू करा. नमस्कार, सर्वांचे आभार. हॅलो. आपण सर्वांनी ह्या प्रोग्रामची सुरुवात अल्लाह तालाचं नाव घेऊन केले. आता ह्या प्रोग्रामचा एंड आपण देशाचं नाव घेऊन करूया. सर्वांनी उभे राहा आणि राष्ट्रगीत म्हणा. विनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday
happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.